नमस्कार. आपण आज चतुर्मुख महादेव मंदिराचं दर्शन घेणार आहोत. हे मंदिर भगवान महादेवांना समर्पित आहे. चारही बाजूंनी उंच उंच डोंगरांनी वेढलेले हे स्थान आणि पावसाळ्यात इथला नजारा खरंच मन मोहून टाकणारा असतो. हे पहा, हे मंदिर आणि आपण इथे पोहोचलो आहोत. मंदिराबाहेरचा हा देखावा पहा. शांतता, निसर्ग आणि भक्ती यांचा अद्भुत संगम. आता आपण मंदिराच्या आत प्रवेश करत आहोत. इथे एक सुंदर कमानी आहे, जिच्यावर भगवान शिव, माता पार्वती, भगवान गणेश आणि भगवान कार्तिकेय यांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. ओम. आत येताच सर्वप्रथम नंदी महाराजांचे दर्शन होते आणि त्यांच्या समोरच एका मोठ्या दगडातून बनवलेला त्रिशूल दिसतो. आता आपण मंदिराच्या गर्भगृहात आलो आहोत. सर्वप्रथम आपण घंटी वाजवली आणि समोर कासवाचे दर्शन घेतले. कासवाच्या दर्शनानंतर आपण नंदी महाराजांचे दर्शन घेतले आणि त्रिशूलाच्या चरणी नतमस्तक होऊन भगवान महादेवांचे दर्शन घेतले. तुम्ही सुद्धा घ्या महादेवांचे दर्शन आणि म्हणा ओम नमः शिवाय. तुमचे सर्व दुःख दूर होतील. आता आपण मंदिराची प्रदक्षिणा करत आहोत. मंदिराच्या मागच्या बाजूस हनुमानजींची मूर्ती आहे आणि त्याच ठिकाणी महादेवांचा पिंड देखील आहे. मंदिरात आत येताच एक वेगळीच सकारात्मक ऊर्जा अनुभवायला मिळते आणि इथला निसर्ग मनाला खूप शांती देणारा आहे. असं सांगितलं जातं की याच ठिकाणी ब्रह्मदेवांनी तपश्चर्या केली होती, म्हणूनच या पर्वताला ब्रह्मगिरी पर्वत असंही म्हटलं जातं. इथे कुंड देखील आहे. असं मानलं जातं की हे कुंड भीमाच्या गदेने तयार झालं. एकदा तरी नक्की या पवित्र स्थळी. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हर हर महादेव.